भूगोल जुने पुस्तक इयत्ता 4 प्रकरण 5 महाराष्ट्र प्राकृतिक। यामागील व्हिडिओ पाहिलेले नसतील तर भूगोलची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर करून घ्या। किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश असे 3 प्रमुख विभाग पडतात। राज्याचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या अग्निज खडकांनी बनलेला आहे। पहिला, किनारपट्टीचा प्रदेश राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला किनारपट्टीचा प्रदेश आहे। या चिंचोळ्या भागास कोकण म्हणतात। सह्याद्रीपासून थेट समुद्र किनाऱ्यापर्यंत अनेक डोंगर रांगा गेल्या आहेत, त्यामुळे हा सलग मैदानी भाग नाही। डोंगर रांगांमुळे महाराष्ट्राचा सागरी किनारा बऱ्याच अंशी खडकाळ व दंतूर आहे। कोकण किनाऱ्यावर अनेक पुळणांची व खाड्यांची निर्मिती झाली आहे। या प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होती। कोकण प्रदेशाची रुंदी उत्तरेकडे जास्त आहे। 2. पर्वतीय प्रदेश सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात। महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे। सर्वसाधारणतः ही उंची उत्तरेकडे कमी होत जाते। हा पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला आहे। या पर्वताचा पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार त्या मानाने मंद आहे। या पर्वत रांगेत अनेक उंच शिखरे आहेत, त्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। त्याची उंची 1646 मीटर आहे। सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वत आहे। तिचा पश्चिमेकडील भाग नंदुरबार जिल्ह्यात येतो। यात तोरणमाळ पठार व अस्तंबा डोंगर हे जास्त उंचीचे भाग आहेत। यापैकी अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे। त्याची उंची 1325 मीटर आहे। या पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे, तिला बऱ्हाणपूर खिंड असे म्हणतात। पूर्वेकडे गावडेगड डोंगररांग असून ती अमरावती अकोला जिल्ह्यात पसरलेली आहे। 3. पठारी प्रदेश महाराष्ट्र पठार सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असे म्हणतात। या पठाराची सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे। या पठारावर डोंगररांगा आणि नद्यांची खोरे आहेत। सह्याद्री पर्वतातून निघालेल्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट व महादेव डोंगररांगांचा समावेश या पठारात होतो। या रांगांमुळे अनुक्रमे गोदावरी, भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत। सातपुडा पर्वत आणि सातमाळा, अजिंठा डोंगररांगांच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे। महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सखल आहे। वर्धा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग हा सखल मैदानी प्रदेश असून त्याची सरासरी उंची 300 मीटर आहे। महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे। महाराष्ट्रातील नद्या, काही नद्या पश्चिम वाहिनी आहेत तर काही नद्या पूर्व वाहिनी आहेत। अतिपूर्वेकडील नद्या दक्षिण वाहिनी आहेत। नर्मदा नदी ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते। ती पुढे गुजरातमध्ये वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते। तिची महाराष्ट्रातील लांबी सुमारे 54 किलोमीटर आहे। तापी नदी या नदीच्या खोऱ्याने उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला आहे। या नदीचा उगम मध्य प्रदेशात होतो। पूर्णा, गिरणा, पांझरा ह्या तिच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या आहेत। ती पुढे गुजरातमधून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते। कोकणातील नद्या, कोकणातील प्रमुख नद्या पश्चिम वाहिनी आहेत। वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री व तेरेखोल या प्रमुख नद्या आहेत। पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच नदी प्रवाहांचे उतार देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात, त्यामुळे बहुतेक नद्यांच्या मुखाशी खाड्या निर्माण झाल्या आहेत। राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते। पूर्ववाहिनी नद्या, गोदावरी नदी, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे। ती महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे। प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता, इंद्रावती या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत। आंध्र प्रदेशात वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला मिळते। राज्याच्या पूर्व भागातून वर्धा व वैनगंगा या नद्या वाहतात। पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे। वर्धा व वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहेत। या दोन्ही नद्यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता म्हणतात। प्राणहिता ही नदी पुढे गोदावरीला मिळते। राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून इंद्रावती नदी वाहते। ही नदी पुढे गोदावरी नदीस मिळते। भीमा नदी या नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे। घोड, नीरा, सीना, मान, मुळा मुठा या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत। भीमा नदी पुढे कर्नाटक राज्यात कृष्णा नदीस मिळते। कृष्णा नदी या नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे झाला आहे। कोयना, येरळा, वारणा, पंचगंगा या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत। पुढे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतून जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते। पुढील प्रकरण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू.